परिपूर्ण आरोग्य सुविधा देणारं केम हॉस्पिटल. सर्व आजारांवर उपचार, ऑपरेशन्स, अत्याधुनिक थिएटर आणि आयसीयू, शासकीय योजना आणि सर्व प्रकारचे मेडिक्लेम्स उपलब्ध. ठिकाण विठ्ठल मंदिरासमोर, अकोले बायपास, संगमनेर. संपर्क 99 532 99 532. संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील आंबेखालसा फाटा परिसरात अज्ञात वाहनाच्या धडकेमध्ये एका वानराला गंभीर दुखापत झाली आहे. ही घटना शुक्रवारी 17 एप्रिलला सायंकाळी घडली. अपघातानंतर तब्बल 3 तास जखमी अवस्थेत रस्त्याच्या कडेला असलेल्या कठड्यावर वानराला रक्ताच्या थारोळ्यात वेदना सोसत बसून राहावं लागलं. तर या मुक्या प्राण्याची तडफड पाहून सर्वांच्याच डोळ्यात पाणी आलं. घटनेची माहिती परिसरातील व्यावसायिक राजेंद्र गाडेकर यांनी तात्काळ वनरक्षक श्रीकिसन सातपुते यांना दिली. माहिती मिळताच वनरक्षक श्रीकिसन सातपुते, हनुमान घुगे, वनमजूर प्रवीण केदार, दीपक वायळ हे घटनास्थळी दाखल झाले. पाहणीदरम्यान वानराचा एक पाय मोडलेला असून तो गंभीर अवस्थेत असल्याचं दिसून आलं. कर्मचाऱ्यांनी तातडीनं संगमनेर कार्यालयाशी संपर्क साधून जखमी वानराला उपचारासाठी हलवण्यासाठी वाहन आणि पिंजऱ्याची मागणी केली. मात्र घटना घडून 3 तास उलटूनही वाहन उपलब्ध न झाल्यामुळे जखमी वानर रक्ताच्या थारोळ्यामध्ये बसून असह्य वेदनांचा सामना करत असल्याचं विदारक चित्र पाहायला मिळालं. प्रशासनाच्या विलंबामुळे संताप व्यक्त केला गेला. दरम्यान अपघात घडल्यानंतर वेळ खूप होऊनही वाहन उपलब्ध होत नसल्यानं घटनास्थळी उपस्थित माध्यम प्रतिनिधींनी वनपरिक्षेत्र अधिकारी संगमनेर भाग 1 चे मोहन ताम्हाणे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी फोन उचलला नाही. अखेर उपवनसंरक्षक अहिल्यानगर यांच्याशी संपर्क साधत तातडीनं वाहन पाठवण्याची मागणी केली. त्यानंतर उशिरानं वाहन उपलब्ध झाल्याची माहिती समजली. या जखमी वानराला पिंजऱ्यामध्ये सुरक्षित पकडून उपचारासाठी निंबाळे येथील रोपवाटिकेत दाखल केलं गेलंय. या घटनेमुळे वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा तसेच यंत्रणेतील विलंब पुन्हा एकदा उघड झालाय. अशा आपत्कालीन प्रसंगी तात्काळ प्रतिसाद देणारी यंत्रणा अधिक सक्षम करण्याची गरज निर्माण झाली आहे. तर उन्हाळ्याचे दिवस सुरू असल्यामुळे अन्न आणि पाण्याच्या शोधामध्ये अनेक वन्य प्राणी रस्ते ओलांडताना दिसतायत. त्यामुळे वाहनचालकांनीही विशेष दक्षता घेऊन वाहनं चालवावीत असं आवाहन प्राणीमित्रांकडून केलं गेलंय. नवनाथ गाडेकर, सी न्यूज मराठी, घारगाव.